MSCIT हा कोर्स जो आहे महाराष्ट्र स्टेट सर्टिफिकेट इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी हा आंतरराष्ट्रीय दर्जाचा परिपूर्ण कम्प्युटर कोर्स आहे। आता त्याच्यात आर्टिफिशियल इंटेलिजन्स देखील त्याच्यात आम्ही कोर्स कंटेंट उपलब्ध केलेला आहे। वर्ड, एक्सेल, पॉवर पॉईंट ह्यासोबतच आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा जो कंटेंट विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रोडक्टिव्हिटी वाढवण्यासाठी, त्यांच्या भविष्यामध्ये त्यांचा म्हणजे त्यांचा सिलेबस असेल, करिअर असेल, या सगळ्यामध्ये त्यांना त्याचा वापर व्यवस्थित करता यावा, प्रोडक्टिव्हली वापर करता यावा, त्यांनी त्यांची करिअर जी निवडायची आहे त्यांना करिअर पण व्यवस्थित निवडता यावं आणि त्या करिअरमध्ये त्याचा प्रॉपरली त्याचा वापर करून त्यांनी सक्षम व्हावं, ते स्वतःच्या त्याच्या पायावरती उभा राहतील अशा दृष्टिकोनाने हा कोर्स आहे। या कोर्स करून बरेच विद्यार्थी त्यांचे काही स्टार्टअप सुरू केलेले आहेत, काही त्यांच्या समजा ज्या जॉब करतात त्यांच्या प्रोडक्टिव्हिटीमध्ये त्यांची वाढ झालेली आहे। आणि आता हा MSCIT कोर्स मुंबईमध्ये स्पेशली ऑनलाईन आणि ऑफलाईन ह्या दोन्ही मोडमध्ये उपलब्ध आहे। आणि MSCIT हा फक्त वर्ड, एक्सेल, पॉवर पॉईंट नसून हे आता आर्टिफिशियल इंटेलिजन्ससह त्यांना विद्यार्थ्याला शिकायला मिळणार आहे। तर मी सर्वांना रिक्वेस्ट करेन की MSCIT कोर्स करून तुम्ही त्याचा एक्सपिरियन्स घ्या आणि जवळजवळ 1,65,00,000 विद्यार्थ्यांनी हा कोर्स केलेला आहे। सर हे कोर्सचं ड्युरेशन काय असेल? हां, ही कोर्स 2 महिन्याची ड्युरेशन आहे आणि कोर्स फी 6,000 रुपये आहे। ऑनलाईन व ऑफलाईन दोन्ही मोडसाठी सेम आहे। यांना जॉईन करायसाठी काय करायचं? हां, विद्यार्थ्यांना समजा MSCIT कोर्स करायचा असेल तर MKCLच्या संकेतस्थळी जे mkcl.org किंवा mscit.mkcl.org या संकेतस्थळावर गेलं तर त्यांना फक्त पिनकोड जरी टाकलं तर त्यांना त्यांच्या पिनकोडच्या हिशोबाने सेंटरची यादी मिळून जाईल आणि घराजवळ जे सेंटर असेल तर सेंटर निवडून त्यांनी तिथे ॲडमिशन त्यांना घेता येईल। हां, MSCIT जो कोर्स आहे 5वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी करू शकतात। त्याचबरोबर सर्व्हिस करणारे लोकांना पण हा कोर्स करता येतो आणि प्लस सिनियर सिटीजन जे आहेत त्यांच्यासाठी पण हा कोर्स खूप फायदेशीर आहे। त्याची लिमिट नाही आहे। हां, ये 2 महीने का कोर्स है। हां, नोकरीच्या हिशोबाने सर जसं त्यांना आता सध्याला समजा काही प्रेझेंटेशन्स असतील, प्रोडक्ट किंवा रिपोर्ट्स बनवायचे असतील, ह्या कशा आहेत की ह्या ज्या 2-2, 3-3 दिवसात लागणाऱ्या ज्या दिवस असतात त्या ह्या सगळ्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून त्यांना एका दिवसापर्यंत त्या सगळ्या गोष्टी कामं कंप्लीट करता येतील आणि त्यांची इतर कामावरती त्यांना वेळ देता येतील अशा दृष्टिकोनाने आहे। त्याचबरोबर MSCIT जे आता मी जसं म्हणालो की 1.65 कोटी लोकांनी हा कोर्स केला आहे आणि त्यांच्यासाठी पण आम्ही काय करतो की त्यांना आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा कोर्स करावा म्हणून त्यांना आम्ही MSCIT रिफ्रेश हा कोर्स देखील आम्ही आता लॉन्च केलेला आहे। जे ऑलरेडी MSCIT ज्यांचं झालेलं आहे त्यांनी MSCIT रिफ्रेश कोर्स करावा। MSCIT मध्ये सर जसं विंडोज नवीन येत आहे त्या विंडोज आम्ही चेंज केलेले आहेत। MS ऑफिस 2019 आता आलेलं आहे तर MS ऑफिस 2019 आहे। त्याचबरोबर 365 देखील त्याच्यात इन्क्लूड केलं आहे। 100 AI टूल्स आणि 200+ डिजिटल स्किल्स असे आम्ही ते शिकवतो। सर्व केंद्रामध्ये सेम उपलब्ध केलं जातं आणि ही इरा प्रणाली आहे, एक ई-लर्निंग रेव्होल्युशन फॉर ऑल, ज्याच्यातून विद्यार्थ्यांना स्वतः देखील त्याच्या स्वतः स्पेसमध्ये त्यांना शिकता येतं। आणि ती इरा प्रणाली अशा दृष्टिकोनाने आहे की ते मुंबईत शिकत असेल किंवा एखाद्या गडचिरोलीमध्ये शिकत असेल, मुलांना सेम क्वालिटी सेम कंटेंट मिळावा म्हणून तो इरा म्हणून तो प्रणाली जी आहे MSCITची। 100 मध्ये जे टूल्स आहेत त्याच्यामध्ये समजा एखाद्या विद्यार्थ्यांना प्रॉम्प्ट द्यायचे असतील, म्हणजे प्रॉपरली त्यांनी प्रॉम्प्ट देऊन कसे त्यांना कंटेंट रिफाईन करायचं असेल, एखादा इमेज त्यांना बनवायची असेल प्रॉम्प्टच्या मधून इमेज देखील ते रिफाईन करू शकतात। एखादा समजा त्यांना गाणे बनवायचे असतील, गाण्याचे कडवे बनवायचे असेल किंवा एखादा कविता बनवायची असेल तर त्या कविता देखील बनवू शकतात। एखादा व्हिडिओ त्यांना क्रिएट करायचा आहे, म्हणजे त्यांनी इमॅजिनेशन केलं तसं क्रिएट प्रॉम्प्ट दिला तर व्हिडिओ देखील त्या क्रिएट करू शकतात। आणि समजा एखादा प्रेझेंटेशन बनवायचं आहे, नॅपकिन नावाचं एक टूल आहे तर नॅपकिन आहे, फ्रीपिक टूल आहे आणि त्याचबरोबर गुगलचा बऱ्याच टूल्स आहेत जो लॅब्स म्हणजे गुगलची एक लॅब म्हणून आहे labs.google.com, त्याच्यामध्ये पण बऱ्याच गोष्टी आहेत ज्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी पण त्याला खूप फायदा होतो। जे वर्किंग आहेत त्यांच्यासाठी देखील त्याचा खूप फायदा होतो। शेवटचा प्रश्न आहे, ह्युमन इंटेलिजन्स वापरून जे प्रोफेशनल काम करतात तर त्या लोकांना याचा काय कसा उपयोग? AI will always act as an assistant. आर्टिफिशियल इंटेलिजन्स काय करतं ते फक्त असिस्ट करतं आणि ह्युमन इंटेलिजन्स कसं करतं की आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये क्वेश्चन करण्याची त्यांच्याकडे ती क्षमता नाही आहे जी ह्युमन इंटेलिजन्समध्ये क्वेश्चन करण्याची क्षमता आहे।